वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26च्या रजिस्ट्रेशनला इथे सुरुवात झालेली आहे। बघा रजिस्ट्रेशन करताना ओपन आणि ओबीसी कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांनी जिथे TFWSचा ऑप्शन जरूर सिलेक्ट करा, कारण TFWSच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जिथे 100% ट्यूशन फी माफ असेल। समजा ओबीसी कॅन्डिडेट असेल आणि त्याचं ॲडमिशन त्या ओबीसी कॅटेगरीमध्ये झालं तर त्याला 50% ट्यूशन फी माफ असेल, आणि ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि त्याचं EWSमध्ये ॲडमिशन झालं किंवा EBCमध्ये ॲडमिशन झालं तरीसुद्धा त्याची 50% ट्यूशन फी माफ असेल। पण TFWSमध्ये त्यांची 100% ट्यूशन फी ते माफ असेल। ती TFWSची स्कीम आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे। मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। तसेच व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या थ्रू डायरेक्टली माझ्याशी कनेक्ट करू शकता। बघा आता TFWची स्कीम काय ते समजून घेऊ। बघा ही स्कीम जी आहे ट्यूशन फी वेवियर स्कीम ही स्पेशली आहे ओपन आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी, म्हणजे ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी ही स्कीम आहे। त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकच आहे का तुम्हाला तिथे चांगले पर्सेंटेज असले पाहिजेत। आता कमी पर्सेंटेजच्या मुलांना सुद्धा तिथे ॲडमिशन भेटू शकतं, पण जो सँक्शन इनटेक आहे म्हणजे आपल्याकडे ज्या सीट्स अवेलेबल आहेत 60 पैकी ओनली अवेलेबल फॉर द 3 सीट। बघा 60 पैकी 3 सीट फक्त इथे TFWSच्या अंडर येतात, म्हणजे 5% सीट इथे रिझर्व आहेत TFWSसाठी, 60 पैकी 3 सीट। पण इथे अजून एक कंडिशन आहे, कारण तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहे तिथे फक्त तुम्हाला चेक करायचं आहे लास्ट इयरला त्यांची जी कोणती ब्रांच होती, समजा तुम्हाला कम्प्युटर ब्रांचला ॲडमिशन घ्यायचं आहे तर कम्प्युटर ब्रांचच्या 50% सीट भरल्या होत्या का नाही, तर 50% सीट भरल्या असतील तर ती स्कीम त्या कॉलेजमध्ये लागू होते। बघा ज्या कॉलेजमध्ये चांगले ॲडमिशन झालेले नाही आहेत म्हणजे तुम्ही तिथे ॲडमिशन घेणं मोस्टली टाळलं पाहिजे। तरी तुम्हाला सांगेल हा क्रायटेरिया लक्षात ठेवा, आणि याच्यामध्ये एकच क्रायटेरिया आहे का तुम्हाला चांगले पर्सेंटेज असले पाहिजे, त्याचबरोबर तुमचं फॅमिलीचं इन्कम आहे ते लेस दॅन 8 लाख असलं पाहिजे, म्हणजे फॅमिलीचं पॅरेंट्सचं इन्कम आहे तुमचं 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। हा एकच क्रायटेरिया आहे, तो क्रायटेरिया लक्षात ठेवा, आणि तुम्ही TFWSचं जो ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन करताना त्याला तिथे एस करा। बघा याच्यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता, आणि मी सांगितलं समजलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल। थँक्यू।